श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला सफेद वाटाण्याचा सांबारा करून दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. हे सफेद वाटाणे आहेत, हे मूळ आले, त्याला 2 दिवस ठेवले तिथं, त्यामुळे मूळ आले. आता हे खोबरं आहे, अर्धा वळा आहे खोबरं, ओलं खोबरं. हा कांदा आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले उभे चिरून. ही लसूण आहे, 4-5 पाकळ्या. आलं आहे तेवढं इंचाचं थोडंसं, ते भाजून घ्यायचं आहे. तिन्ही 4 गोष्टी. ही फोडणीसाठी कांदा आहे, कढीपत्ता आहे फोडणीला, हे तेल आहे फोडणीसाठी, ही मोहरी आहे फोडणीला, हिंग आहे फोडणीसाठी, गरम मसाला, हळद, मालवणी मसाला, चवीसाठी मीठ आणि थोडीशी साखर. तवा आपला गॅस मी फासट ठेवला. आता 2 चमचे पहिला तेल टाकून घेते, परत लागलं तर आपल्याला घ्यायला मिळेल. खोबरं भाजताना थोडंच तेल घालायचं, जास्त नाही घालायचं. पहिला कांदा घालून घेते आणि लसूण सगळं एकदम भाजून येते. आपलं तेल आता एक कांदा भाजला आहे चांगला. आता आपण खोबरं घालून घेऊया आणि आता टाकून तो कुकर ठेवते. कुकरमध्ये वाटाणे शिजत घालायचे आपल्याला, मधून असं धावायला लागतं. हे 4 पेले पाणी घातलंय, याच्यामध्ये टाकून ठेवलंय कुकरमध्ये. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, हळद टाकते थोडीशी, थोडी टाकायची हळद, जास्त नको आपल्याला. नंतर फोडणीला पण घालायची 1 चमचा द्यायचं मीठ टाकून. परत आमटीमध्ये पण घालायला पाहिजे ना, म्हणून थोडासा कांदा टाकायचा, थोडासा बाकीचा फोडणीला घालायचा. आता हे वाटाणे पण घालून घ्यायचे आणि 3 ते 4 शिट्या घ्यायच्या. आता शिट्या झाल्या, 4 घेतल्या शिट्या मी. आता करून बघते वाटाणे शिजले आहे शिजले. आता याच्यातले थोडीशी वाटून घ्यायला पाहिजे, त्यामुळे काय होतं आमची अळणार चांगली होते एकदम. बाजूला करून ठेवते. आता तोपाला आपण फोडणी घालून घेऊया. आता तोप टाकलाय आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्ता धुतलेला असतो म्हणून आधी टाकून ठेवतो, कारण तेल टाकल्यावर पाणी उडतं ना, म्हणून माझी अशी पद्धती करते. म्हणून तेल टाकून घेते फोडणीसाठी. 4-5 चमचे तेल टाकायचं. त्याच्यामध्ये टाकून कांदा टाकून घेऊया फोडणीला. कांदा थोडासा तेल झालाय. आता मी हिंग टाकून घेते, 1 चमचा हिंग टाकला आणि थोडंसं टाकते. मोहरी पण टाकून घेते थोडी, अर्धा चमचा. ताबडतोब याच्यामध्ये गरम मसाला पण घालून घेते, अर्धा चमचा गरम मसाला. नुसताच मसाला आहे जरा, आपण भावून घेते जरा. हे सगळं भाजलं आहे. तर थोडीशी साखर टाकते चवीपुरती. मी सगळ्यामध्ये साखर टाकतेच, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकायला एवढीशी टाकते फक्त. थोडीशी चव येते आणि गोड असं काही होत नाही, फक्त चांगली चव येते कुठल्याच गोष्टीला. आता आपण मसाला पण घालूया, मालवणी मसाला 1 चमचा आणि थोडंसं थोडी हळद टाकते, अर्धा चमचा नाही थोडीशी एकदम, पण मग पण थोडी टाकली आहे ना मी कुकरच्या वेळी. आपण ती वाटाणे घालून घेऊया. आता हे वाटायला ठेवले, ठीक आहे, थोडीशी वाटायला ठेवले. वाटण करून घ्यायला शिजले भरपूर, थोडंसं वाटलं का होतं, थोडं यायला लागलं. आता मी त्यामध्ये वाटण घालून घेते आणि यात हे वाटण घालून झालं होतं ते आपण वाटाणे थोडेसे मिक्सरला लावून घ्यायचे बारीक. हे आता मी हे वाटाणे असे वाटून घेतले, त्याच्यामध्ये घालून घेते. म्हणजे कसं आमटी जरा घट्ट होते, त्याच्यामुळे चव चांगला येतो. आणि जेवढी आपल्याला पाहिजे ना तेवढी आपण आमटी घालायची, हे करायची पातळ घालायची होती, सॉरी. आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ पण घालायचं. हे सगळं धुवून घेते आणि मग मीठ घालते करायचं. आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया 2 चमचे आणि थोडंसं घालते. लागलं तर परत आपण घालू शकतो. पहिलं इथं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.